आपण रिक्षा पकडून का चाललोय, गाडी आपली बाहेर लावली आहे कारण इथे आतमध्ये गाडी येऊ शकत नाही. तर चला आता आपण डायरेक्ट मार्केटच्या इकडे बोलूया. आणि इकडे वैशू आणि ही इथे आपली सिविक. चला तर आता आपण निघूयात. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अंकित सकपाळ आणि आजचा आपला व्लॉग असणार आहे. तर आम्ही चाललो आहे फिश मार्केटला. तर माझ्यासोबत आहे वैशू आणि आजचा जो व्लॉग आहे हा पण थोडा बराच वेळानंतर येतो आहे कारण थोडंसं बिझी असल्यामुळे काही शूट करता आलं नाही व्लॉगचं. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात, बघूयात. तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण कोणत्या मार्केटमध्ये चाललो आहोत. तर बघूयात काय भाव चालला आहे, कसं काय आहे. तर आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला मिळेल, जेणेकरून तुम्ही पण येऊ शकता तिथे जे काय आता आम्ही भाव करून जी फिश घेऊ. तर चला. तर आपला हा मलाडचा SV रोड. यार सगळ्यांना घाई लागलेली असते, कोणी थांबायलाच मागत नाही. आणि म्हटलं आज संडे आहे तर बराच टायमानंतर आपण नॉनव्हेज खायचं आहे. सो म्हटलं चला तर आज आपण फिश घ्यायला जाऊ. यार हे सिग्नल इम्पॉर्टंट तर आहेत, सिग्नल्स अँड ऑल. तर आम्ही जाणार होतो माझगाव डॉकला. आम्ही मुंबईचा आपला जो मेन मच्छी मार्केट आहे भाऊचा धक्का, तिथे जाणार होतो. पण सकाळी उठलो नाही कारण संडे आणि थोडासा लेट नाईट झोप झाल्यामुळे सकाळी उठू नाही शकलो. तर म्हटलं आता काय, आणि सकाळी पाऊस पण खूप होता त्यामुळे म्हटलं नको. तसं तर काय आपल्याला गाडीनेच जायचं होतं, पण तरी पण थोडासा उठायचा कंटाळा केला. त्यामुळे आता म्हटलं चला वर्सोवालाच जाऊ, जे आपलं अंधेरी वर्सोवाचा मार्केट आहे. चला. आणि बघूयात आपल्याला तिथे काय रेटमध्ये मिळते आहे, काय ते भाव करून मिळते मच्छी आपल्याला. कारण आहे मोठं मार्केट आहे ते, पण आपला मालाडचं पण मोठं मार्केट आहे. आम्ही मालाडला का नाही गेलो कारण म्हटलं की आता काय आपण बराच वेळा तिथून घेतोच. तर म्हटलं जरा तिकडचं बघूया काय कसं फिश अँड ऑल, सगळा माल तिकडचा फ्रेश आहे का असं. तर टोटली मला नाही वाटत की कोणती फिश फ्रेश मिळत असेल, कारण जेव्हा ते समुद्रात मला वाटतं 10 ते 15 दिवस जेव्हा फिशिंग करायला जातात तेव्हा ते लोक काय लॉट छोटा नसतो, अगदी त्यांचा टनमध्ये माल असतो. तर त्यामुळे फ्रीज केलेलीच असते थोडीफार मच्छी. बट ॲटलिस्ट असं तर नाही आहे की 1-2 महिन्याची मच्छी आहे. तर बघूयात इथे आपल्याला कशी काय मिळते मच्छी वगैरे. चला. तर आता आपण वर्सोवा मेट्रो स्टेशन आपल्या समोरच आहे, म्हणजे पोचलो आता वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या इथे. आणि इथून आता एक 10 मिनिटावरती आहे जो वर्सोवाचा प्रॉपर जो मच्छी मार्केट आहे तो. तर हा पण मार्केट एकदम म्हणजे समुद्राचा जो धक्का आहे जिथून त्याच्या आजूबाजूलाच लागतो हा. आणि तिथून आपला मडला जाण्यासाठी सुद्धा शॉर्टकट आहे. तर बहुतेकचे जे वर्सोवा मड अगदी 5 मिनिटं पण नाही लागत बोटीने. मी तर म्हणेन समोरचा जो धक्का आहे तो दिसतो. तर तिथून आपण म्हणजे काही प्रवास करतात वर्सोवा टू मड जे कोणी जाणारे असतात, कारण मालाड आणि वर्सोवा यामध्ये काही असं जास्त डिस्टन्स नाही आहे. आता हा पूर्ण इथे हा वर्सोवाचा एरिया आहे. इथून वर्सोवा गाव आहे हे पुढे. तर आपल्याला गावातून जायचं आहे. बघू आता गाडी पार्क करू कुठे. आणि
जाऊया. हा इथे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल, हा समुद्र किनारपट्टीचा एरिया आहे पूर्ण. ह्या लेफ्ट साईडला पूर्ण समुद्र आहे. तर चला बघूयात. आता थोडं गाडी पार्क करून आपण मार्केटमध्ये जाऊ. आणि हे आपलं वर्सोवा वेसावे कोळी समाज ट्रस्ट आपले स्वागत करीत आहे. हे पण इथे बसतात. इथे पण आपण विचारूया थोडासा भाव वगैरे आणि आपण डायरेक्ट वर्सोवालाच जायचं आपल्याला, जे आतलं गावातलं मार्केट आहे. चला आता आपण निघूयात. गाडी पार्क केलेली आहे. चला आता आपण निघतोय. बघूयात काय आहे भाव, काय चाललाय, कसा काय. थोडंसं इथे पण हे एक मार्केट लागलं आहे छोटंसं, जे वर्सोवाच्या बाहेरच आहे एरियाच्या. आणि मेन मार्केट हे आतमध्ये आहे वर्सोवा गावात. तर चला आता आपण इथे विचारूया काय भाव चाललाय, कसा काय. हे इथे पण बसतात. आणि क्लायमेट बघू शकता, आज पाऊस पण नाही आहे, खूप छान आहे वातावरण. इथून आपण आता आतमध्ये चाललो आहे. हा जो वर्सोवाचा आतला रस्ता आहे वर्सोवा गावातला. आता बघूया. तिथे एक आपल्याला आजी म्हणाल्या की तो मार्केट जो धक्क्याच्या इथला आहे तो लवकर नाही बसत, तर तिथेच पुढच्या साईडला ते लोक बसतात. तर बघू. वर्सोवाच्या इथून जेव्हा जिथे जो वर्सोवाचा मेन सर्कल होता, जे बाहेरचं मार्केट मी दाखवलं, त्याच्या लेफ्ट साईडून सरळ सरळ यायचं आहे आतमध्ये. एकदम सरळ यायचं आणि शेवटला आलात की एक लेफ्ट टर्न आहे. लेफ्ट आणि राईट टर्न असेल तर हा लेफ्ट मारून सरळ सरळ आलं की हा वर्सोवाचा इथे हा धक्का लागतो. इथे हे वर्सोवा पोलीस स्टेशन आहे, वर्सोवा जेट्टी चौकी, त्याच्या बाजूलाच हे इथे हा धक्का आहे. आणि इथे आता बघूया आपल्याला चालू झालं आहे का मार्केट. नसेल तर आपल्याला यारी रोडच्या इथे जायला लागणार मच्छी घ्यायला. हा आहे वर्सोवाच्या इथला हा धक्का जो की, आणि ते समोर बघा तिथे ते मड आहे, दाखवतो मी. वेट. या सगळ्या बोटी हे वर्सोवा या साईडला, आणि या सगळ्या बोटी आहेत जे की इथे हे मड दिसतंय ते सगळं आपल्या त्या साईडला मलाडला जायला तो आहे. समोर दिसतोय तुम्हाला हा मलाडचा आपला इथला मडचा धक्का. जवळ आहे, अगदी 2 मिनिटाचा अंतर आहे. या बोटी इथून जात असतात. चला. आणि मस्त क्लायमेट आहे आज. फिश घ्यायला आलो आहे, पण इकडचं ते वर्सोवाचं जे धक्क्याच्या इथलं मार्केट चालू नाही आहे, ते लेट चालू होतं 11 वाजता, आणि आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. आपण आहे वर्सोवाच्या इथेच आजूबाजूला आहे. तर चला आता आपण तिथेच जाऊया. जर कोणी लवकर येणार असाल तर लवकर येऊ नका, कारण लवकर चालू होत नाही मार्केट हे इकडचं. मे बी 10, 10:30, 11ला चालू होतं, त्या आजींनी सांगितलं. तर बघूया आता, ऑप्शन आहे आपल्याकडे. इथे बाहेर पण ते मार्केट बसलं आहे, तिथे जाऊ, किंवा मग जो यारी रोडचा आहे आपण तिथे जाऊया. आता आपण ऑटोने चाललो आहे. ॲक्च्युली थोडासा इकडचा मला वाटतं दादा हे बंद होतं का मार्केट? पावसात बंद असतं. आणि मग आता चालू, म्हणजे आता जे आता यारी रोडला चाललं ते चालू असतं का? अच्छा, ओके. आपण रिक्षा पकडून का चाललो आहे? गाडी आपली बाहेर लावली आहे, कारण इथे आतमध्ये गाडी येऊ शकत नाही. तर चला आता आपण डायरेक्ट मार्केटच्या इथेच घेऊया. चला दादा, थँक्यू सोडल्याबद्दल. मावशी व्यवस्थित भाव करून द्या. आपला चॅनल आहे, पब्लिक येतील तुमच्याकडे जास्त. बरोबर लावा मावशी. फायनल भाव सांगितलं तुला. हाच मार्केट इथे बाहेर बसतो.
तर बघूया आता आपण इथे थांबलो आहे. हे पापलेट, येस येस बरोबर मावशी लावून द्या. तर कसं बोलता आजी, हे कसं दिलं? 1200ला एक, पण किलोचं एक पापलेट आहे. अच्छा. 1 किलोचं एक पापलेट आहे. काय म्हणते कमी करायचं. 1100 काय आणि इथे बघू शकता पापलेटची साईज पण मोठी आहे. हा लहान, हा मोठा आहे आणि हा थोडासा छोटा आहे. पांढरं पाणी, हे पांढरं पाणी असतं ना, हे ह्याचा पैसा असतो. फक्त तो अर्ध्या तासाचा बाजाराची ताजी जमत असं ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मावशी, माझी बायको फॉरेनर आहे? हे सुंदर आहे रे. पण तिला सांगतोय मुलीसारखी सांगतो आम्ही. नाही नाही नाही. पण तुझ्यासारखीच आहे. बायकोला बघितल्यावर माझ्या लेकीचीच आठवण झाली. तुझं पण लग्न झालं. हां. ताजा आहे ना मावशी, बघा. बस खाल्ल्यानंतर, दाखवलं आणखीन काय दाखवायचं. हे सफेद पाणी खाल्ल्यानंतर वाटला पाहिजे म्हणजे घरच्यांना की हा. परत येशील वर्षाचा बाजार शोधत. एवढे झाड एवढे पाणी. तर आपण या मावशीकडून घेतलेलं आहे, त्यांनी व्यवस्थित भाव करून दिलेला आहे. मावशी जरा तुम्ही सांगा तुमचं नाव आणि माझं नाव दीपा. आणि या तुमच्या आई आहेत? आई आहे. अच्छा. तर तुम्ही पण जर याल हा वर्सोवा मार्केट, जो की मी मगाशी दाखवला, आपण येत होतो गाडीने तेव्हा तुम्हाला मी दाखवलं, तिथून आतमध्ये आलात की इथे मावशी असतातच. हे मला वाटतं इथे त्यांचं हे काय ऑफिस आहे, अजून फिशरीजचं ऑफिस आहे, त्याच्या बाजूलाच त्या बसतात. तर जर आपला चॅनलचं नाव सांगून आलात की बाबा मी हा व्हिडिओ बघून आलोय, तर त्या देतील नक्कीच. आपली फिश झाली आहे कट करून आणि एकदम फ्रेश आहे. बघा कशी पांढऱ्या पाण्याची ताजी. नाही नाही नाही, बघू आता. कारण बर्फातली जी असते थोडी कडक. बर्फातली नाही, एकदम ताजी आत्ता आलेली. चला आई, चला चला मावशी, बाय. परत एकदा आपण आता इथून घेतली आहे या मावशीकडून ही बिग साईज मधली ही सुरमई आहे. असेल मला वाटतं हाताच्या मनगटा एवढी असेल. तर हा म्हणजे त्याच्यापेक्षा मोठीच आहे ही. इथे आपण सुरमई घेतली, बिग साईजची आहे. मावशी ही कशी द्याल, जर कोणी आले आपले व्हिडिओ बघितला आणि जर आपले कोणी व्ह्युअर्स आले तर ही तुम्ही कशी व्यवस्थित भाव लावून द्याल ना? नक्की. आणि एकदम फ्रेश मच्छी आहे, बघू शकता. आणि खूप मोठ्या सुरमई आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला पण मोठे आहेत माझ्याकडे. येस येस कुठे आहेत दाखवा. अरे ही तर खतरनाक मोठी आहे. तर चला मावशी, थँक्यू. आणि आत्ताच आपण आपला बाजार करून झालेला आहे वर्सोवाचा. आणि चांगली वेळ आली आपल्याला मच्छी. कम्पॅरेटिव्हली मालाड मार्केटला तर आपल्या आहे थोडीशी आहे, ठीकठाक आहे. म्हणजे भावात थोडासा फरक पडतो आहे, बघितला आता. पण मेन तर मच्छी खाल्ल्यानंतर कळेल की काय कशी आहे, ताजी व्यवस्थित आता. आणि चांगलं असं मिळालेलं आहे आपल्याला जे काय आपण फिश घेतलेलं आहे. सुरमई घेतली आहे बिग साईजची आणि पापलेट पण घेतला आहे. तर काय फरक वाटला वैशू थोडासा, म्हणजे मालाड आणि वर्सोवा मार्केटमध्ये? प्राईजमध्ये वगैरे थोडा फरक आहे आणि काय नाही, थोडं पण तुम्हाला खूप फिरावं लागतं आतमध्ये. 10 ठिकाणी विचारून मग तुम्हाला घ्यावं लागतं. भाव तुम्ही बरोबर करा, त्याच्यानंतर घ्या मिळेल. आणि कसं आहे, मालाड मार्केटची आपल्या थोडीशी महाग असेल असं मला का वाटतं, कारण तो माल पूर्ण मनोरी या साईडून येतो. तर थोडं ट्रान्सपोर्ट्स वगैरेचा सगळा खर्च पण तिथून त्यांना काढावा लागतो. आणि यांना कसं हा अगदी बाजूलाच आहे यांच्या समुद्रकिनारा जो काही आहे वर्सोवाचा धक्का. तर चला, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल.
तर कोणी जर वर्सोवातल्या आणि अंधेरीच्या इकडचे जवळपासचे कोणी असतील आणि जर आपला व्हिडिओ बघितला असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट. तर निघूयात आता. आपला आजचा वर्सोवाचा फिश मार्केट आपण एक्सप्लोअर केलेला आहे. तर चला निघूया.